मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. नुसती चर्चा सुरू आहे, पण आता ठोका पडणारे निर्णायक आंदोलन होणार आहे. चालेल, काय असतं आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं होतं की ओबीसीचा मराठीचा कुठेही गावखेड्यात महाराष्ट्रात ग्रामीण महाराष्ट्रात पुरावा नाही, पण हे 4-2 जमायचे आणि हे असं आव्हान आहे की आम्ही ओबीसीसाठी आता ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. ओबीसींनी आमच्या फक्त ते भांडावं 32% आरक्षणात आम्ही 10-20% मागितलं बाबा, 4-5% मागितलं बाबा, मग त्यांनी म्हणून आमचा होता. आम्ही राज्यघटनेच्या पुढे जात नाही, आम्ही 1967च्या कायद्याच्या पुढे जात नाहीत. आमच्या नोंदी सापडल्या ते द्या म्हणतो. आणि ओबीसी इतका साफ आणि स्वच्छ नीतीचा आहे ना, ग्रामीण भागातला गरीब ओबीसी महाराष्ट्रात त्याला वाटतं नोंदी सापडल्यात म्हणजे आपण काय विरोध करायचा. ते आपल्यातलं 4-5% मागितलं आपण विरोध, त्यांची गॅजेट काय विरोध करायचा. आणि ही कुजबूज हे नेत्यांच्या कानावरती गेली की ग्रामीण महाराष्ट्रातला ओबीसीला वाटतं मराठ्यात आम्हाला गुन्हा गोविंदांनी गावात नांदायचं, मराठ्यांना 4-2% आपल्यातलं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी जर सापडल्या तर तुम्ही त्या रोखू नका. उगच इकत भांडण तुम्ही मराठ्यांसाठी घेऊ नका, हे त्यांच्या लक्षात आले. हे 4-2 जण इकडे तिकडे पळत ते बरं झालं, मात्र पण लोकांना भूत त्यानं झालं. कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठीचं मत आहे आणि या मराठीच्या मतात यावेळेस लई फजिती झाली. कुठं आपल्या नातवाचं पोराचं पुण्याचं वाटून घेतात, कारण त्याला कायदा कळतो. त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघाल्याने शकत नाही, गॅजेट सरकारी दस्ताऐवजी आपण शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याला वाटतं उगत राजकीय तरी रोड डोकं घ्यायचं आणि म्हातारपणाचं झालं दिशानं. म्हातारपणा शांत आमचं तेच म्हणणं होतं की आम्ही ओबीसीला कुठेही दुखवत नाही आणि हे ओबीसीच्या लक्षात आलं. काय त्यांना आता दगडी तुकडे असते 4-2 तुकडे म्हणून देताना काय होत नाही. तुम्ही खुश आहात, भुजबळ खूप खुश आहे, लय खुश आहे. त्याला आता उत्तर सगळ्यात दुर्लभ प्रकृत आहे ना, बावनकुळ्याच्या ते जाणं ते जाणं फळखळून हसू वेगळी फळ सगळे जातो तिथे हस्तांची इतका रेटून पवाचे असताना महाराष्ट्रात मोकळा झालाय तेव्हा तू आणि ते लफडं नोंदी द्यावं लागणार आहे त्याच्या डोक्यात आले, गॅजेट द्यावं लागणार आहे पण त्याच्या आणि ते नियमाच्या बाहेर तिकडे देत असले. अरे काय असतं प्रवाह लक्षात घ्यायचं, इवळायचं एकदा भाजपच्या जवळ एकदा शिंदेच्या जवळ इवळायचं, काहीतरी मिळकत मिळवायची म्हणून तुम्ही प्रवाह ओळखत नाही. हे तुमच्या डोक्याचा खटका तुमचा चालू काय असतं. धनगरांचा प्रवाह काय, एसटी आरक्षणासाठी फाईट करून करतोय धनगरांचं कल्याण की त्यांचा प्रवाह उगच विकत भांडण घेत मराठीच्या विरोधात बोंबलत बसायचं. हे ग्रामीण गरीब तो धनगर बांधव, तो लमानी बांधव, तो आदिवासी बांधव आहे, बंजारा समाज, ते जे मायक्रो आहे यांच्या डोक्यात की आपण आपल्या लेकरांसाठी खरं बांधू. उगच होतायचं त्या मराठी सापडल्या त्यांना द्यायचा नाही म्हणून थांबलायचं आणि ओबीसीचं आरक्षण संपलं. आणि ओबीसी आरक्षण संपलं, कोणतं ओबीसी होऊन दिलं त्याला सांगा बरं. कोणता मायक्रो ओबीसी लय राजकारण राजकारण तुम्हाला दिसत का नाही. लेकर शिक्षण नोकऱ्या ते बघ ना, तुमच्या कोणी नोकऱ्या खाल्ल्या हे बघ, बिंदू नाम वगैरे काढ जरा, ते दिलं सोडून मराठ्याला नाही मिळालं पाहिजे. आणि यावं झालं तेव्हा झालं धोक्यात झालं. काय धोक्यात झालं, कोणता सोनारी कोणता लोहार सुतारी राजकारण कोणाचा विषय बोलतो तुम्ही. कोणता कुंभार सुतार लोहार कोण, कोणता नावी, कोणता धोती, कोण परिचय, कोणता सोनारी कोण आहे, कोण आहे, कोणता बंजारा समाज, कोणता काय समाज पुढे आलाय, कोण आलाय पुढं, कोणता ओबीसी समाज. तुम्ही 2-3 जण म्हणजे ओबीसी समाज का, काय कल्याण केलं लोकांचं. अरे धनगर इतका प्रामाणिक गाव खेळत आज मी म्हणतोय स्वच्छ आणि साफ नीतीने म्हणतोय आपण एसटी आरक्षणासाठी इतकी ताकद लावली पाहिजे. मराठ्याच्या विरोधात घेणं देणं ताकद लावली, मुद्दे रोखणारे तुम्ही म्हणते की त्यांनाही कळतं, त्यांना वाटतं की येईल आणि मग हे भाजायसाठी पळत इकडे तिकडे काहीतरी पैसे मिळते नेत्याच्या दारात त्या नेत्याच्या दारात एका जागेवर होत त्यांचे काय 5-5 मिनिटातच मराठ्याच्या विरोधात ओबीसीला ते मान्य. महाराष्ट्रात ओबीसी मराठ्यात काही नाही.
पाटील ते असं आहे, एक खाते असं म्हणालेले आहे भुजबळ आणि त्याची खरेदी लावण्याची तर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. फक्त सापडलेल्या नोंदींची प्रमाणपत्र द्या. आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत, आरक्षण मागत आहोत. आता पुन्हा सरकारला वेळ वाढवून देणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. ओबीसींचं आरक्षण कुठे धोक्यात आलं असा सवाल सुद्धा उपस्थित केला आहे.